नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. सध्या देशातल्या बहुतांशी बाजारांमध्ये मक्याचा दर 2000 ते 2200 रुपयांच्या दरम्यान आहे. यंदा गेल्या वर्षीपेक्षा मक्याची मागणी म्हणजेच वापर वाढण्याची शक्यता आहे आणि सध्या बहुतांशी बाजारांमध्ये मक्याची आवक कमी झालेली आहे. मग गेल्या वर्षी ऑफ सीझनमध्ये जी तेजी पाहायला मिळाली ती तेजी यंदा दिसेल का असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी विचारला होता. तर अभ्यासकांच्या मतानुसार यंदा गेल्या वर्षीप्रमाणे मोठी तेजी दिसण्याची शक्यता कमीच आहे. त्यासाठी त्यांनी 3 कारणं सांगितले. त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे देशातील वाढलेलं मक्याचं उत्पादन, दुसरं म्हणजे दर वाढल्यानंतर वाढत जाणारे आयात आणि तिसरं म्हणजे इथेनॉलसाठीचे इतर पर्याय. आता टप्प्याटप्प्याने आपण हे 3 मुद्दे समजून घेऊयात की नेमका याचा दरावरती कसा दबाव येतोय किंवा बाजारावरती कसा परिणाम होतोय. पहिला फॅक्टर सांगितलाय तो म्हणजे वाढतं उत्पादन. मागच्या 2-3 वर्षांमध्ये जसे इथेनॉलसाठी मक्याचा वापर वाढत गेला तसं मक्याचं उत्पादन देखील वाढत गेलं. केवळ मक्याची मागणी हा एक फॅक्टर नसून इतर पिकांमधून मिळणारं उत्पादन किंवा उत्पन्न हे कमी मिळत गेलं. आता उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या राज्यातली जे महत्त्वाचे 2 पिकं आहेत, कापूस आणि सोयाबीन, या दोन्ही पिकांचे भाव मागच्या 2-3 वर्षांपासून सतत कमीच होत आहेत. यंदा तर परिस्थिती अशी आहे की सोयाबीनचा भाव उत्पादन खर्चापेक्षा देखील कमी गेला. कापूस देखील शेतकऱ्याला परवडत नाही आहे. त्यामुळे मागच्या 2 हंगामांमध्ये अनेक कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी हे मक्याकडे वळाले होते. यंदा देखील ही परिस्थिती राहू शकते असा अंदाज आहे. त्यामुळे मक्याची लागवड वाढत गेली आणि देशातलं उत्पादन गेल्या 2 वर्षांमध्ये वाढत गेलं. आता 2023-24 मध्ये देशातलं मक्याचं उत्पादन 376 लाख टन होतं. ते 2024-25 मध्ये म्हणजे चालू हंगामामध्ये 423 लाख टनांवर पोहोचल्याचा सरकारचा अंदाज आहे. म्हणजेच मका उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली आहे. आता मक्यासाठी मागणी ही प्रामुख्याने 3-4 उद्योगांमधून असते. एक तर त्यातला आता जो सर्वाधिक वापरकर्ता उद्योग आहे तो म्हणजे पोल्ट्री, पशुखाद्य. यासाठी जवळपास 160 ते 180 लाख टनांच्या दरम्यान मक्याचा वापर होत असतो. आता मागच्या 2 वर्षांपासून इथेनॉल उद्योग देखील मक्याचा मोठा वापरकर्ता ठरतोय. मागच्या वर्षी जवळपास 75 लाख टन मका इथेनॉलसाठी गेला होता. तो यंदा 107 लाख टनांपर्यंत इथेनॉलसाठी जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय. कारण तेल विपणन कंपन्यांनी जे काही इथेनॉलची मागणी केली त्यामध्ये मक्यापासून निर्मित इथेनॉलची मागणी जास्त आहे. त्यामुळे तेल विपणन कंपन्यांनी मक्यापासून निर्मित इथेनॉलची जेवढी मागणी केली आहे त्याचा जर आपण हिशोब केला तर 107 ते 110 लाख टनांच्या दरम्यान मका इथेनॉलसाठी जाऊ शकतो असा अंदाज आहे. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे वाढती आयात. आता मक्याची आयात ही गेल्या वर्षीपासून वाढताना दिसते. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देशात मक्याचा वापर वाढतोय. आपण जर 2023-24 जर आकडा पाहिला तर देशातून होणारी मक्याची निर्यात ही जवळपास 3 लाख टन होती आणि आयात केवळ 125 लाख टनांच्या दरम्यान होती. आपण जर 24-25 म्हणजेच चालू वर्षाचा जर विचार केला तर मक्याची आयात झाली जवळपास 9.5 लाख टन आणि निर्यात झाली केवळ 90,000 टनांच्या दरम्यान. म्हणजेच भारताची मक्याची आयात वाढत जाते. मग आता वाढत्या आयात आणि आपल्या देशातील दराचा नेमका संबंध काय? तर अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार म्हणजे अभ्यासकांनी जे काही रिपोर्ट्स दिले त्याच्यानुसार असं दिसून येतं आहे की देशात जर समजा मक्याचे भाव जास्त वाढले तर युक्रेन आणि म्यानमारमधून देशात मक्याची आयात वाढते. गेल्या वर्षी जसं 2400 रुपयांच्या पुढे दर होते तसं मक्याची आयात वाढत गेली आणि दरांनी जेव्हा 2500-2600 रुपयांचा टप्पा गाठला किंवा पार केला तेव्हा मक्याची आयात मोठ्या प्रमाणात वाढली होती. आता जानेवारी 2025 पासून देशात मक्याची आयात कमी होत गेली कारण मक्याचे दर दबावात आले होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रब्बीतील मका बाजारामध्ये येण्याच्या ऐन तोंडावरती मक्याचे भाव हे हमी भावाच्या खाली गेले होते. अगदी 1700 रुपयांपासून शेतकऱ्यांना आपला मका विकावा लागला होता. आता देखील परिस्थिती अशी आहे की 2000 ते 2200 रुपयांच्या दरम्यान बाजार आहेत. त्यामुळं आयात परवडत नाही म्हणजे आयात पडतळ नाही. त्यामुळं जानेवारीपासून मक्याची आयात खूपच कमी होते. पण अभ्यासकांनी सांगितलं की जर समजा 2400 किंवा 2500च्या दरम्यान दर पोहोचले किंवा त्यापेक्षा पुढे गेले तर मक्याची आयात पुन्हा सुरू होऊ शकते. कारण युक्रेन आणि म्यानमारमधून मक्याची आयात वाढू शकते कारण त्यावेळी आयात पडतळ बसेल. त्यामुळे अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की जर मक्याचे दर हे 2500 किंवा त्यापेक्षा अधिकच्या पातळीवर गेले तर ते जास्त काळ टिकणार नाही कारण त्यावेळी आयात पुन्हा वाढू शकते. आणि दुसरा फॅक्टर असेल तो म्हणजे देशातील उत्पादनाचा. एक गोष्ट खरं आहे की देशात मक्याला मागणी चांगली आहे. गेल्या वर्षीपेक्षा वापर देखील वाढू शकतो. त्यात महत्त्वाची मागणी असेल ती म्हणजे इथेनॉलची कारण इथेनॉलसाठी मागणी वाढलेली आहे. परंतु दुसरीकडे महत्त्वाचे 2 फॅक्टर जे आहेत आपले एक तर उत्पादन आणि दुसरं म्हणजे वाढती आयात. सध्या बाजाराचं गणित असं आहे की जर दरामध्ये आणखीन 200-300 रुपयाची वाढ झाली तर पुन्हा आयात सुरू होऊ शकते आणि आयात वाढली तर पुन्हा याचा दरावरती परिणाम होऊ शकतो. आता तिसरा महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे इथेनॉलचे इतर पर्याय. एकतर सरकारनं गेल्या वर्षी धान्यापासून
म्हणजेच तांदूळ किंवा ऊसाच्या रसापासून मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीवरती बंधनं आणली होती। यंदा तांदूळ आणि ऊसाचा रस असेल किंवा मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिलेली आहे। आता यंदा ऊसाचं उत्पादन कमी झालं होतं, त्यामुळे मोलॅसिस किंवा थेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती देखील कमी झाली आहे। दुसरा पर्याय राहतो तांदळाचा। सरकारनं सवलतीच्या दरामध्ये इथेनॉलसाठी तांदूळ देऊ केलाय, अशा देखील वृत्तमध्ये आले होते। हे दोन पर्याय झाले। आता अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये व्यापार करारासाठी सध्या चर्चा चालू आहे। अमेरिकेचं म्हणणं आहे की भारताने इंधनामध्ये वापरासाठी इथेनॉल आयातीला परवानगी द्यावी। सध्या देशात म्हणजे भारतात इंधनाच्या वापरासाठी इथेनॉल आयातीला परवानगी नाही आहे आणि इतर वापरासाठी जर इथेनॉल आयात करायचं असेल तर त्यावरती मोठं आयात शुल्क जवळपास 50% दरम्यान आयात शुल्क, त्यामुळं देशात इथेनॉलची आयात शक्य होत नाही आहे। परंतु अमेरिकेमध्ये इथेनॉलचं उत्पादन चांगलं होतं, त्यामुळे अमेरिकेचं असं म्हणणं आहे की भारतानं व्यापार करार करताना अमेरिकेच्या इथेनॉल आयातीला परवानगी द्यावी, आयात शुल्क कमी करावं। जर समजा या घडामोडींमध्ये काही यावरती तोडगा निघाला किंवा अमेरिकेची मागणी काही अंशी जरी मान्य केली तरी देखील त्याचा आपल्या मक्याच्या बाजारावरती परिणाम होऊ शकतो। पुढच्या काही आठवड्यांमध्ये अमेरिका आणि भारत यांच्यावर नेमकं व्यापारी करारावर कोणत्या तडजोडी होतात, नेमकं आयात आणि निर्यातीबाबतीत काय धोरण ठरतं ते देखील स्पष्ट होईल। त्यावेळी हे देखील स्पष्ट होईल की नेमकं इथेनॉल येणार किंवा नाही येणार। त्यावेळी आपल्याला सांगता येईल की नेमकं या फॅक्टरचा नेमका आपल्या बाजारावरती काय परिणाम होऊ शकतो। एकंदरीतच बाजाराची आणि भविष्यातील घडणाऱ्या घडामोडींचा अंदाज घेता अभ्यासकांनी असं सांगितलं की मक्याचा बाजार पुढच्या काळामध्ये आपल्याला 2400 ते 2600 रुपयांच्या दरम्यान उच्च पातळीवरती दिसू शकतो। जर त्यापेक्षा जास्त रेट वाढू शकतात, परंतु ते जास्त काळ टिकणार नाहीत, कारण मध्ये आयात वाढू शकते आणि दुसरं म्हणजे देशातलं उत्पादन चांगलं आहे। यापेक्षा सध्याचे जे दर आहेत यापेक्षा दरामध्ये आणखीन घट होण्याची शक्यता कमीच आहे, असं देखील अभ्यासकांनी सांगितलं आहे। आता आपल्या शेजारच्या बाजारामध्ये सध्या मक्याला काय रेट मिळतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या अॅग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।